जय हिंद विद्यार्थी मित्रांनो BMC कार्यकारी सहाय्यक पद भरती मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगत असतो की 20 ऑगस्ट 2024 पासून 9 सप्टेंबर 2024 पर्यंत जी फॉर्म भरण्याची डेट आहे ती डेट आहे। मग विद्यार्थ्यांनो, जो BMC कार्यकारी सहाय्यक पद भरतीच्या ज्या अटी आहेत, ज्या थोड्या जाचक अटी ज्या आहेत त्या थोड्या कठोर आहेत किंवा आपण त्याला भरपूर महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करू वृत्तीचे विद्यार्थी, त्यांना या पदभरतीपासून मुद्दामहून वंचित ते राहत होते किंवा त्यांना फक्त फॉर्म भरण्यासाठीच त्यांचा लढा सुरू होता। एक्झाम तर खूप दूर आहे, परंतु फक्त एंट्रीसाठी त्यांना लढावं लागलं आणि त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागलेत, त्यांना ट्विट करावे लागले, त्यांना BMC कार्यकारी सहाय्यक पद भरतीच्या त्यांना आयुक्ताला त्यांना कधी निवेदन द्यावे लागले। भरपूर मुलांनी याच्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्याच प्रयत्नांना यश आहे हे। कारण विद्यार्थी मित्रांनो, फक्त एखादी गोष्ट आपण पाहिली, स्वप्नात पाहिली, मात्र ती सत्यात जेव्हा उतरते, कारण BMC तटस्थ भूमिकेत राहत होती आणि आता आपल्या ज्या ट्विटरचं जे आहे, जे ट्विटर एक्स पोस्टवर ज्या पोस्ट चालू होत्या त्या पोस्टमध्ये एक पोस्ट आली आणि त्याच्यामुळे जे शक्यता आहेत, मी काय सांगतोय, सर्व अटी रद्द तर नाही होणार, मात्र ज्या शक्यता आहेत, ज्या मेन इम्पॉर्टंट ज्या अटी आहेत, त्या अटी 100% रद्द होतील, ती कॅन्सल होतील आणि भरपूर महाराष्ट्राच्या मुलांना संधी या कार्यकारी सहाय्यक पद भरतीमध्ये मिळेल। आता विद्यार्थी मित्रांनो, ते ट्विट काय किंवा ती गोष्ट काय त्या आपण आता डिस्कशन करणार आहोत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक पद भरतीसाठी तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट देत राहिलो। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला गावाखेड्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनाही फॉर्म भरायला लावायचा आहे, जे विद्यार्थी या पदभरतीपासून निराश होऊन ते याचा अभ्यास त्यांनी सोडून दिला होता। चला विद्यार्थी मित्रांनो, तो आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ते शक्यता वाढल्याचं जे स्टेटमेंट आहे माझं, की अटी आता रद्द होतील याची शक्यता आहे, तर या शक्यताचं जे आहे ते हे ट्विट आहे किंवा एक्स पोस्टवर ज्यांनी जे पोस्ट केलं ते आहे तुमचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस। कारण यांनी जर दिलं त्यांना लेटर, तर तुम्हाला वाटतं का की अटी तरीही त्या शिथिल करणार नाहीत? आता हा प्रश्न तुम्ही तुमच्या स्वतःला विचारा, कारण तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर हा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपोआप मिळून जाईल। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी विषय केला आहे की बृहमुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीच्या अटींबाबत। आता त्यांनी सांगितलं की बघा, भूषण गगरानीजी त्यांनी सांगितलं की BMC मधील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे। आता हे भूषण गगरानी साहेबांनी दिली, मात्र ती कमिटी देते, चला असो। माझ्या असे निदर्शनास आणण्यात आले की या पदावर नियुक्तीसाठी अर्जदारांनी शालांत म्हणजेच SSC म्हणजेच 10वी व पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। आपल्याला कल्पना असेलच की काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, परंतु याचा अर्थ ते विद्यार्थी हुशार नाहीत असा होत नाही। या अटींमुळे अशा गुणवंत परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या आणि वरील पदावर अर्ज करण्यासाठी अन्यथा पात्र असलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी शॉर्टकट तुम्हाला सांगतो की त्यांनी डायरेक्ट तुम्हाला समजलंच असेल, परंतु तरी शॉर्टकटमध्ये सांगतो की बघा, त्यांनी भूषण गगरानीजींना स्पष्ट सांगितलं आहे की जे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात पास होत नाही त्या विद्यार्थी हुशार नसतात, असा जो तुमचा कन्सेप्ट आहे तो एकतर चुकीचा आहे आणि त्या कन्सेप्टने तुम्ही जी अट लावलेली आहे ती अटसुद्धा व्हॅलिड नाही आहे। कारण भरपूर जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठीच ते अपात्र होताना दिसत आहे। म्हणून उमेदवारांवर जो अन्याय होत आहे त्याची जी भावना आहे
ती उपमुख्यमंत्री किंवा आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली, विद्यार्थ्यांनीच पोहोचवली आणि त्यांनी शेवटी अशा उमेदवारांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी वरील पदभरतीच्या पहिल्या संधीत उत्तीर्ण होण्याची अट रद्द करण्यात यावी. हे विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आता भूषण गगराणी जे आहेत ते विचार करतीलच. आणि मला असं काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला असं वाटतं की काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे अशा की तुमची डेट जी आहे ती एक्सटेंड होऊ शकते. मात्र विद्यार्थी मित्रांनो, त्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण मला वाटत नाही की भूषण गगराणी जे आहेत ते तुम्हाला डेट वाढवून देतील. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी जी विनंती केली आहे त्यांना या विनंतीला त्यांना मान द्यावंच लागेल. परंतु या त्यांच्या पत्रामध्ये कुठेही प्रकल्पग्रस्ताचा जो आहे तो इथं थोडासाही त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. मात्र याच्यावर क्वेश्चन चिन्ह आहे. परंतु अजून सेकंड म्हणजे 30 टायपिंग मराठी आणि 30 टायपिंग इंग्लिश हे दोघंही अनिवार्य असणारच आहेत. याचाही इथे कुठे उल्लेख झालेला नाही आहे. म्हणून संपूर्ण अटी रद्द होतील. अशा ज्या तुमच्यापर्यंत कोणी पोचवत असेल तर अजून तुम्ही थांबा. ऑफिशियल कोणतंही जे सर्क्युलर नोटीस असतं किंवा ऑफिशियल नोटीस असते ती अजून BMCच्या वेबसाईटवर आलेली नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थांबा. परंतु एक मी 100% तुम्हाला आश्वस्त करू शकतो की प्रथम जी प्रयत्नात जी अट आहे ती 100% रद्द होईल. बाकीचे जे तुमचे व्हॅलिड क्वेश्चन आहेत त्याच्यावर क्वेश्चन मार्क असणार आहे. ते पूर्ण नोटिफिकेशन आल्यावर तुम्हाला समजेल. जर समजा त्यांनी अजून एक्सटेंड केली डेट तर भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होणारच आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही प्रथम ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये एखादी नोटीस येऊ द्या वेबसाईटवर. नंतर तुम्ही लगेच फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्ही लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. किंवा जे विद्यार्थ्यांचे अभ्यास ऑलरेडी सुरूच आहे त्यांनी त्यामध्ये गती आणायची आहे आणि तुम्ही BMCमध्ये एक पोस्ट नक्की घ्यायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. हे जे होतं हे देवेंद्र फडणवीस यांचं त्यांना जे निवेदन आहे ते गेलेलं आहे ट्विटरच्या माध्यमातून. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठेतरी यश आलेलं आहे असं मला वाटतं. परंतु यश ते किती पर्सेंटेज मिळतं, कारण किती पर्सेंटेज तुम्हाला ते मिळतं ते ऑफिशियल नोटिफिकेशनमध्येच समजेल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमची रजा घेतो. तुम्हाला प्रथम एकदा परत जे विद्यार्थी प्रामाणिकपणे जे विद्यार्थी ट्विट केले त्या विद्यार्थ्यांना त्यांचं अभिनंदन. कारण तुम्ही अशा असा एक छोटासा जे आपण असं म्हणू शकतो की चळवळीचा भाग बनले, त्यासाठी तुमचं खरंच अभिनंदन. आणि तुम्ही अशा या गोष्टींसाठी सतत लढा देत असता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने अशा या लढ्यात सहभागी झालंच पाहिजे. अशा उद्देशाने तुमची रजा घेतो. जय हिंद.